काय काय म्हणतात चिंतन करायचं म्हटल्यावर गावात कसं चिंतन करावं, मंदिरात जावं लागेल. अहो जनाबाई महाराजांना किती दिवस, 1-2 दिवस 1 वर्ष नव्हे तर पंढरपुरामध्ये वास्तव्य करत असताना 12 वर्ष मंदिरात जाता नाही आलं. किती? 12 वर्ष. महाराज नामदेव महाराजांच्या अनुग्रहित झाल्या. नामदेव महाराजांनी सांगितलं, जना त्या भगवान परमात्म्याची शुद्ध अंतःकरणानं जर भक्ती केली ना तर तो भगवान परमात्मा हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी उद्धार करणारा तो विश्वविधाता आहे. पण शुद्ध अंतःकरणाचं भजन असलं पाहिजे. काय नामदेवा, गुरुदेवा, मग तिथे जर भगवान परमात्मा जात होता तर माझ्याकडे येईल. अगं जना माझ्यावर विश्वास ठेव, गुरु के वचन विश्वासा. रामायण सांगता मला गुरुच्या वचनावर किती निष्ठा असावी म्हणून. बघा विश्वास ठेवला श्री गुरूंच्या वचनावर आणि नामचिंतनाला प्रारंभ झाला. एवढं नामचिंतन एवढी कामं होती महाराज. 14 माणसाचं कुटुंब होतं. नारा विठा महादा गोंदा हे 4 पुत्र, राजाई, गोनाई, लिंबाई. महाराज एक कानं उठावा. जनाबाईची भांडे घासून झाली की राजाने म्हणावा, जणे कुठं निघाली? मंदिरात निघाले. अगं हे कपडे कोण धुणार आहे? पुन्हा जनाईनं थांबावं. कपडे धुवून झालं की गोणाईनं म्हणावं, कुठं निघाली जणे? मंदिरात निघाले. गौऱ्या कोण थापणार आहे? पुन्हा थांबावं. असं करत करत पूर्ण दिवस निघून जायचा. पण जनाबाईला काही मंदिरात जायला वेळच नाही भेटला महाराज. असं करत करत 12 वर्ष निघून गेले. एक तपच पूर्ण झालं 12 वर्षामध्ये. इतकं चिंतन की मंदिरात जायला वेळ भेटला नाही महाराज. पण मंदिरातला देव विठाईचं रूप धारण करून जनाबाईकडे यायचा. तुळशीच्या वनी जना उकलवीत वेणी, माझ्या जनीला नाही कोणी म्हणून डोई चोळी चक्र पाणी. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. तुळशीच्या वनी जना उकलवीत वेणी, तुळशीच्या वनी जना उकलवीत वेणी. विठाईचं रूप धारण करायचा देव. एवढंच नाही महाराज, 12 वर्षाचा कालावधी लोटला. देवाला मंदिरात नाही जाता आलं. जनाबाईला मंदिरात जाता नाही आलं. मग जनाबाईने काय केलं? विचार केला, अरे 12 वर्ष झाले गुरु के वचन विश्वासा, श्री गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवला. 12 वर्ष झाले तरी सुद्धा त्या ठिकाणी अजूनही मला देव भेटत नाही. मलाही देवाकडे जाता येईना. काय करू? मग जनाबाई महाराजांनी पूर्वीच्या काळी कामकाज भरपूर असायचं. काम करता करता काय केलं? भगवान परमात्म्याची आळवणी केली. सुंदर माझे जाते गा फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. 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 सासू आणि सासरा तीर तो तिसरा, ओव्या गाऊ गतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ गतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ गतारा तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. आला असेल का हो देव? असं म्हटल्यावर आला असेल का देव? एवढी आळवणी केली शुद्ध अंतःकरणाने. ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला तू ए रे बा विठ्ठला. ए रे बा विठ्ठला तू ए रे बा विठ्ठला. खरंच आला महाराज देव. काय आश्चर्य झालं म्हणाल तर बघा, एके दिवशी प्रकार काय झाला, जनी संगीत दळू लागला. स्पीड कमी ठेवा, मी अडकाली आहे, ताल येत नाही मला. एके दिवशी प्रकार काय झाला, जनी संगीत दळू लागला. जनी म्हणत सी ओविला, जनी म्हणत सी ओविला. ऐकून देव दंग झाला, नाही श्रुती राहिली त्याला. रात काळ समय
ठेवला. दळण दळता दळता पहाटेची वेळ झाली. देवानं पाहिलं मी जर वेळेवर मंदिरात पोहोचलो नाही तर पंढरपुरामध्ये एका चर्चा होईल की पहाटे देव मंदिरात राहत नाही. आणि म्हणून असा विचार करून मनाला देव गडबडीने निघाला. तेवढ्यात प्रकार काही झाला. शालू आणि हार विसरला. घेऊन वाकळ चणीची मंदिरी नटला राम राम राम. घेऊन वाकळ चणीची मंदिरी नटला राम राम राम. पुजाऱ्याने उघडले द्वार पाहिला रुक्मिणी बर. नाही शालू सोडे आणि हार अंगावर चणीची वाकळ राम राम राम. चणीची वाकळ राम राम राम. पुजारी आले पूजा करण्यासाठी आणि पुजाऱ्याने पाहिलं महाद्वार उघडलं तर त्या ठिकाणी देवाच्या अंगावर दागिने नाही, शेला नाही, हार नाही, तर 17 ठिकाणी ठिगळं लावलेली मळकटलेली गोधडी आहे. काय ते जनाबाईचं जीवन पवित्र आणि धन्य असेल. अरे आपला नमस्कार देव लवकर स्वीकारत नाही तर त्या ठिकाणी जनाबाईची 17 ठिकाणी ठिगळं लावलेली मळकटलेली गोधडी देवाच्या अंगावर घ्यावी. काय ते जीवन धन्य असेल माई बापू. त्यावेळेला पुजारी आले. पुजाऱ्याने महाद्वार उघडला आणि महाद्वार उघडल्यावर पाहतात तर काय आश्चर्य. देवाच्या अंगावर 17 ठिकाणी फाटलेली गोधडी आहे. तपास सुरू झाला आणि तपासांती कळालं ही जनाबाईची गोधडी आहे. राजदूतानं फरमान काढलं. व्याख्यान चालताना कमी होऊ द्या. राजदूतानं फरमान काढलं त्याच्यावर एकच शिक्षा. हिला फासावर देण्यात यावं, सुळावर देण्यात यावं. काही म्हणतात फासावर द्यायचं. राजदूतानं फरमान काढलं हिला फासावर नाही द्यायचं तर हिला सुळावर द्यायचं. सुळ तो रोविला चंद्रभागेच्या तीरी. राजदूत म्हणे जनाईला करा आता सुळावर जाण्याची तयारी. कोण आहे तुझा तो देव हाक त्या मारी राम राम राम. हाक त्या मारी राम राम राम. राजदूतानं फरमान काढलं त्याच्यावर एकच शिक्षा. हिला सुळावर देण्यात यावं. पंच कमिटी निर्माण झाली. नामदेव महाराजांकडे जातात. हीच तुमची शिकवण आहे का? जणी जाय शेणीसाठी विठ्ठल दावे पाठी पाठी. जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. अरे देवाचे दागिने चोरण्यासाठी तुम्ही हे ढोंग रचलं आणि परमार्थाची सुरुवातच कलंकित आहे. म्हणजे 52 कशी 24 कॅरेट सोनं असतं ना त्या सोन्यानं कधीच नाही म्हणायचं मी किती पिवळा धमक आहे आणि किती तापवतात ही लोक. अरे ही लोक जेवढी तापवणार आहे तेवढी तुमची किंमत 10 पट वाढणार आहे. जनाबाई महाराज म्हणतात जनाबाईची धिंड काढण्यात आली पंढरपुरामधनं. सर्व समाज दोन्ही बाजूने चालू लागला. जनाबाईला सक्कदंडाने जखडलं आणि मध्यभागी जनाबाई चालू लागल्या. महिला मंडळ सर्वात पुढे जनाबाईकडे पाहून थुकावं आणि म्हणावं हिच ती जणी. ही लटकी भक्ती. भक्तीचं सोंग ढोंग उघडा पडलं. म्हणत होती ना माझ्या गवऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतात. आता कुठे गेला हिचा देव. राजदूतानं फरमान काढलं. राजदूत म्हणतो जणे कुठं गेला तुझा देव. नामदेव महाराजांकडे पंच कमिटी गेली. नामदेव महाराज काहीच बोलत नाही. पंच कमिटी म्हणते नामदेवा काहीतरी बोला, उत्तर द्या. नामदेव महाराज म्हणतात अरे समय बलवान होता है. आपको समय ही जवाब देगा. समय वेळच तुम्हाला उत्तर देईल. आणि सुळतो रोविला चंद्रभागेच्या तीरी. राजदूत म्हणे जनाईला करा आता सुळावर जाण्याची. आवाज ट्रबल आणि इको द्या. आवाज बिलकुल व्यवस्थित येत नाही. आता पवाडा किती तो बघा. सुळतो रोविला चंद्रभागेच्या तीरी. राजदूत म्हणे जनाईला करा आता सुळावर जाण्याची तयारी. कोण आहे तुझा तो देव हाक त्या मारी राम राम राम. हाक त्या मारी राम राम राम. जनाईनं फोडीला टाओ धाव श्रीरंगा पांडुरंगा. माई बाप्पा घडी घडी येतो तसाच कोठे तुला केशवा निद्रा लागली. अरे माझ्या पावलावर पाऊल देऊन चालणारा तू देव आज कुठे लपलास देवा. अरे उभा जीवन तुझ्या चरणी समर्पित केलं. जीवनात कधी सुतळीचा तोडा मागितला नाही. उभा जीवन तुझ्या चरणी समर्पित केल्याचं फळ एवढा मोठा कलंक माझ्या पत्रात टाकतोय. उद्या तुझी भक्ती कोण करणार आहे विठ्ठला. जनाबाईनं शिव्या दिल्या. मी नाही सांगत. जनाबाईचा गाथा वाचा. जनाबाई महाराज म्हणतात अरे अरे विठ्ठा मूळ माईच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली. तुझ्या दारात आली नव्हती. माझ्या घरात आला. तळण
वाद घातला, टाहो फोडला, पंढरपूरच्या विठोबा रायाला चल चला घाम फुटला. आणि काय आश्चर्य झालं, हरी प्रगटला सुळाचे झाले पाणी, राम राम राम. सुळाचे झाले बघा त्या पाणी, राम राम राम. सुळाचे झाले बघा त्या पाणी, राम राम राम. त्या सुळाचं पाणी पाणी झालं, समय चक्र फिरलं आणि ती नाव ठेवणारी लोक त्याच क्षणार्धामध्ये काय म्हणतात, नामदेव जनाबाई, 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 नामदेव कसं घेतलं, सावडीनं घेतलं का आवडीनं? आवड असल्यामुळे कामामध्ये काम म्हणा काही राम नाम. जनाबाई महाराजांनी काय करावं, दळिता कांडिता तुझा गाईन रे अनंता, तुझा गाईन रे अनंता. नवी संवेक्षण भरी तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी. दळिता कांडिता तुझा गाईन रे अनंता. हे भजन जनाबाईच्या जीवनामध्ये होतं, म्हणून तर देवाला यावं लागलं आणि सुळाचं पाणी पाणी झालं. पण संतांची खासियत आहे, आपण तरुण दुजियाशी तारी. जनाबाई महाराजांनी स्वतःचाही उद्धार करून घेतला, पण जे नाव ठेवणारे सोबत आले ना महाराज, त्यांना सुद्धा भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला. का तर त्या ठिकाणी नाम आवडीनं घेतलं, चिंतन जनाबाईनं केलं देवाचं, तर चिंता श्री हरी विठ्ठलानी वाहली. हेच तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे, हरि नाम घेसे. आवडीने भावे हरि नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. पुढे महाराज सांगतात की नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. दोन्ही माईचा आवाज जास्त भणभणतोय का, साठीचा कानाला अगदी. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. महाराज सांगतात की पती लक्ष्मीचा जाणत असे, कोणत्याही जीवाचा खेद मत्सर द्वेष नसावा. कारण बघा माणसं अशी आहे, एक दोन दिवस जर माणसानं आंघोळ नाही केली तर माणसाच्या अंगाची घृणा वास येतो. महाराज कुत्र मांजर कधी पाहिलं तुम्ही आंघोळ करताना, आहे का दुर्गंधी? त्यापेक्षा गौ मातेचा विचार करा. गौ माता कधी स्नान करते, पण तिच्या जवळ गेलं तिला एक प्रदक्षिणा मारली तर एक पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आपल्या मनात पडतं. महाराज अशा प्रकारे त्या ठिकाणी बाबांनो देवाची भक्ती करावी, देवाला आपलंसं करावं. जीवनामध्ये संगत चांगली असावी, संगत चुकली की जीवनाची दिशा बिघडते. तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, बिगड़ी बनेगी, तेरी किस्मत जगेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. महाराज जी सांगतात, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, तेरी किस्मत जगेगी. तर काही पुरावा आहे का?
तर संतांच्या सहवासात गेल्यानंतर भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली शबरी सुद्धा 9विधा भक्ती तिला प्रदान प्राप्त झाल्या. तदनंतर संतांच्या सहवासात आल्याच्या नंतर एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली महाराज. कारण नारी शक्ती ही कुठेच कमी नाही आहे महाराज, पण नारीचा आवाज प्रत्येक क्षेत्रात हा दाबल्या गेला महाराज. कुठल्या क्षेत्रात नारी शक्ती कमी आहे हो? गार्गी मैत्री वेदाच्या रुचा पठन करणाऱ्या होत्या. एवढंच नव्हे तर संप्रदायाच्या बाबतीत विचार केला तर कीर्तन परंपरा प्रथमतः महर्षी नारदजींनी या ठिकाणी निर्माणी संस्थापिली. ती कीर्तन परंपरा खंडित झालेली परंपरा पुनश्च नामदेव महाराजांनी अखंडपणे सुरू केली. नामदेव महाराजांचे गुरु कोण? विसोबा खेचर. आणि विसोबा खेचराचे गुरु कोण? आदिशक्ती ब्रह्मचित्कला मुक्ताबाई महाराज. आम्ही कधी या विषयाकडे गेलोच नाही महाराज. नारी शक्तीला कधी कमी समजू नका. नारी ही खूप महान आहे महाराज. नारी जर आचरणानं जीवन जगली ना महाराज तर ती नारी सामान्य नाही आहे. धन्य माता पिता तयाची. आपण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आधी कन्येचा विचार केला गेला आणि मग नंतर पुत्राचा विचार केला गेला. नारी शक्ती म्हणजे काय आहे? आताच्या नारी शक्तीचा काय विचार करता? फाटक्या जीन्स घालून जाणं, कॉलेजला जाणं ही आपली संस्कृती आहे का महाराज? अशा नालायक अवलादी महाराज फाटक्या जीन्स घालून निघतात कॉलेजला, बाहेर मार्केटमध्ये. ही आपली संस्कृती आहे का? माता माऊलींनो, मुलींना चांगली शिकवण द्या. अंग भरून कपडे परिधारण करायला शिकवा. कारण बऱ्याच वेळा आम्ही मुलींना काय शिकवण देतो? अहो काय होती आमची संस्कृती? चमाकोटी सन 57 में यह तलवार पुरानी थी, खूब लढी मर्दानी भेतो झाशी वाली राणी थी. इंग्रजांना सळो का पळो करणारी एक नारी शक्ती हजारो लाखो इंग्रजांना त्या ठिकाणी सळो का पळो करत होती माई बापा हो. त्या नारी शक्तीच्या महाराणी लक्ष्मीबाईंच्या वंशज आम्ही आहोत. कुठे चालली आहे आमची संस्कृती? बघा तुम्ही विचार करा काय अजेंडा होता. आसमान हो या धरती पर जो भी नजर गड़ाएगा, भारत की नारी से छुपकर दुश्मन भाग न पाएगा. आसमान हो या धरती पर जो भी नजर गड़ाएगा, भारत की नारी से छुपकर दुश्मन भाग न पाएगा. नारी धर्म की रक्षा करने, मातृभूमि की रक्षा करने अपने मन में ठान ली. बेटी हिंदुस्तान की ये बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की ये बेटी हिंदुस्तान की. नहीं युद्ध से पीछे हटेगी, नहीं युद्ध से पीछे हटेगी, कुर्बानी दे जान की. बेटी हिंदुस्तान की ये बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की ये बेटी हिंदुस्तान की. हा अजेंडा होता आमच्या नारी शक्तीचा. आताचा अजेंडा केसाचे फुगे ओठाला लाली, फाटक्या जीन्स घालून निघाल्या महाराज. काय होती आमची संस्कृती सांगून जाईल. संस्कृती काय काय म्हणतात. आम्ही फार शिकले म्हणजे काही जास्त झालं नाही. ग्रॅज्युएट झाले म्हणजे काही जास्त आपण पदवी प्राप्त केली याच्यातला भाग नव्हे. एक नारी शक्ती. बघा सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला अधिकार दिला शिक्षणाचा, पण अर्धवट कपडे घालण्याचं शिकवण नाही दिली महाराज. सावित्रीबाई फुले एवढा संघर्ष केला पण डोक्यावरचा कधी पदर बाजूला झाला नाही सांगून जाईल. पुनश्च अजून एक नारी शक्ती. तेव्हाचा विचार सोडा पण सध्याच्या युगामध्ये जर विचार केला माई बापा हो, दिल्लीचा तख्त सांभाळला एका नारी शक्तीनं, पण डोक्यावरचा पदर कधी बाजूला जाऊ दिला नाही. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील खानदेश रत्न. अरे काय आदर्श घेतला आम्ही आमच्या पूर्वजांचा, थोरवीर स्त्रियांचा. राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीच्या बाबतीत जर विचार केला तर ज्या वेळेला अराजकता मातली माई बाप्पा हो, मंदिराची कळसं कपल्या जाऊ लागली, मंदिरं उद्ध्वस्त होऊ लागली, आई बहिण्यांची आभरूची लपतर वेशीला टांगल्या जाऊ लागली, त्याच वेळेला एक राष्ट्रमाता जिजाऊ माऊली वीर नारी शक्ती समोर येऊन त्या ठिकाणी अरे स्वतःचा पदी मोगलांच्या पदरी आहे तरी सुद्धा मोगलांच्या विरोधामध्ये बंड पुकारलं महाराज. 16 वर्षाचं बालक हाताशी धरलं, स्वतःचा पुत्र असा पुत्र दिला या भारत मातेला महाराज. पुत्र अर्पण केला, सांगितलं शोभा हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि शिकवण दिली. स्वतःचा पती माझी जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, माझी जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला. तो बापाचा बाप बाग शिवबा जन्मला, तो बापाचा बाप बाग शिवबा जन्मला.
जागरूक आहात तुम्ही, टाळी वाजवली म्हणजे नाही का, झोपलेलं नाही कोणी. नाही तर काय काय म्हणतात, ज्यानं काम था नको करू तुझ्या काही करू तो गोता खाऊ. हा, तुमचं कीर्तन तुम्ही जाणे, आमची गोदडी आम्ही त्याने, आम्हाला काय घेणं देणं आहे, अशी अवस्था नको व्हायला. बघा राष्ट्रमाता जिजाऊ माऊली काय पुण्याय होती माई बाप हो. कारण सामान्य माऊली नव्हती. ज्या वेळेला अराजकता मातली त्यावेळेला जब जब भई धर्म की हानी तब तब प्रभू त्या ठिकाणी अनेक रूपामध्ये या ठिकाणी अवतीर्ण होतात. धर्माला हानी, धर्माला ग्लानी आली की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारतः, तर त्यावेळेला भगवान परमात्मा अवतीर्ण होतात. महाराज साक्षात जगज्जननी तुळजा भवानीचा अंश म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ माऊली, आणि आशा माऊलीच्या उदरी जन्म घेतला साक्षात भगवान शिवशंकराचा अवतार राजा शिवछत्रपतींनी. काय पाहिलं असतं आपण माई बाप हो. एक शिवबान होता तो काशी की कला जती मथुरा में मस्जिद बनती, और एक शिवबान होता तो सुन्नत सबकी होती. सगळे इथं अफजल फारूक शाहरुख बसले असते माई बापू कीर्तनामध्ये. कीर्तन कशाचं झालं असतं, परंपरा खंडित झाल्या होत्या, अराजकता मातली होती. कारण मंत्र घोष करणाऱ्या ब्राह्मणाच्या जिबी कत्तल केल्या जात होत्या, भजन करणाऱ्याचे ओठ दामनानं शिवल्या जात होती. एवढी अराजकता मातली होती या महाराष्ट्रामध्ये. पण त्यावेळेला महाराज 1630 फेब्रुवारी वार शुक्रवार या दिवशी एक तेजोमय किरण शिवनेरी किल्ल्यावर पडला, आणि तिथून तर खरा महाराष्ट्राचा इतिहास घडला राजांनो. बघा आपला इतिहास, आपली परंपरा महान आहे. अरे ज्या धर्मामध्ये आम्ही जन्म घेतला तो सनातन धर्म महान आहे. स्वाभिमान असला पाहिजे आम्हाला आमच्या धर्माचा. बघा किती स्वाभिमान असावा. स्वाभिमान होता महाराज भगतसिंगाला. भगतसिंगाला विचारलं या मातीबद्दल किती प्रेम होतं. अंतिम इच्छा भगतसिंगाला विचारलं, ज्यावेळेला फासावर द्यायचा आहे त्यावेळेला भगतसिंगाला जेलरने विचारलं, भगत तुझे क्या चाहिए बोल, ये अंतिम इच्छा है, अंतिम अवसर है, बोल तुझे क्या चाहिए. भगतसिंगानं शिरापुरी जीन्स पॅन्ट असे बारीक कपडे वगैरे काही नाही मागितलं. महाराज भगतसिंगानं सांगितलं, जेलर अगर आपको देना है तो इस वतन की मिट्टी ला दो और उसका तिलक मुझे लगा दो, क्योंकि मैं जानता हूँ चंदन है इस देश की